Hello student, now we are see the problem number 10. The following is the balance sheet of Om and Jay on 31st March 2018. They share profits and losses in the ratio 3:2. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत, पण हा फिक्स कॅपिटल मेथड चा प्रॉब्लेम आहे. जसं आपण फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिक मध्ये फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अशा दोन मेथड अभ्यासल्या. त्यामध्ये आपण फिक्स कॅपिटल मेथड असताना पार्टनर्स कॅपिटल ऐवजी पार्टनर करंट अकाउंट ओपन करतो. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऐवजी इथे आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागेल. त्यामुळे आपण फक्त ओल्ड पार्टनरचं करंट अकाउंट इथे ओपन केलंय. तर सुरू करूया. पहिला घटक क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अमाउंटेड टू रुपीज 30,000. तर कॅपिटल आता फिक्स कॅपिटल मेथड आहे, त्यामुळे कॅपिटलचं पोस्टिंग आपल्याला लायबिलिटीजला डायरेक्ट करायचं, अकाउंट मध्ये वगैरे लिहायचे नाही. तिथे ओम जय असे दोन पार्टनर आहेत. त्यांचं कॅपिटल आहे 21,000 and 21,000. आता ओम आणि जयचं कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे. इनकमिंग पार्टनर किंवा न्यू पार्टनर आहे आपल्याकडे जगदीश. त्याचं कॅपिटल ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे, ते आल्यावर तिथे आपण लिहूया. पुढे बघा. त्यानंतर करंट अकाउंट. इथे लायबिलिटी आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओम 3,750, जय 3,450, 3,750 आणि 3,450 लायबिलिटी आहे, त्यामुळे क्रेडिट बॅलन्सेस. नेक्स्ट कॅश. इथे अकाउंट ओपन केलंय वर्किंग नोट म्हणून. टू बॅलन्स ब्रॉट डाउन 3,000. Then building appear on asset side. Building amount 15,000 adjustment है. Next machinery. Amount है 21,000. एडजस्टमेंट है. नेक्स्ट फर्नीचर्स. फर्नीचर अमाउंट 900, 900 रुपये फक्त. स्टॉक 12,300, 12,300. Debtors 27,000. एक लाईन ब्लँक सोडली. डेटर्स 27,000. ही आपली पोस्टिंग कंप्लीट झाली. आता एक एक ऍडजस्टमेंट सॉल्व करूया. They take Jagdish into partnership on 1st April 2018. The terms being, number 1, Jagdish should pay rupees 3,000 as his share of goodwill and 50% of the goodwill withdrawn by partners in cash. ही जगदीशने 3,000 रुपये गुडविल कॅश मध्ये आणलाय बिझनेस मध्ये. म्हणजे एंट्री होईल आपल्याकडे
पहिल्या प्रॉब्लेम पासून ही ऍडजस्टमेंट झालेली आहे. एंट्री पाठ असली पाहिजे सर्वांची. कॅश अकाउंट डेबिटेड 3000 टू गुडविल अकाउंट. आता कॅश अकाउंट डेबिट आहे, कॅश डेबिटला इथे पोस्टिंग होणार टू गुडविल अकाउंट 3000 टू गुडविल अकाउंट 3000. आता गुडविल क्रेडिट आहे, गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 3000 बाय कॅश अकाउंट 3000. तर गुडविल कॅश मध्ये आणल्यानंतर आपल्याला गुडविल रिटर्न करावं लागतं, जरी सांगितलं नसेल तरी. आता गुडविल रिटर्न करताना एंट्री कशी होणार? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट. आता इथे कॅपिटल नाही आपल्याकडे, करंट अकाउंट ओपन केलंय, त्यामुळे सर्व ऍडजस्टमेंट फायनल अकाउंट प्रमाणे कॅपिटल अकाउंटच्या सुद्धा ऍडजस्टमेंट आपल्याला करंट अकाउंटवर दाखवाव्या लागतात. त्यामुळे इथे एंट्री होईल आपल्याकडे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे पोस्टिंग होईल गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओम्स करंट अकाउंट आणि टू जयस करंट अकाउंट. ओम करंट अकाउंट आणि जय करंट अकाउंट. इथे रेशो सॅक्रिफाईस रेशो. आता ओल्ड रेशो दिलाय 3:2. न्यू रेशो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही, त्यामुळे ओल्ड रेशो हाच आपण सॅक्रिफाईस रेशो म्हणून इथे ट्रीट करायचा आहे. मग सॅक्रिफाईस रेशो 3:2. आता 3000 आहे गुडविल. 3000 भागिले 3:2 म्हणजे 3 आणि 2 5. 5 सक्ती 600 रुपये. 600 गुणिले 3 1800 टू ओम्स करंट अकाउंट आणि 600 गुणिले 2 1200 टू जयस करंट अकाउंट. आता इथे हे अकाउंट लगेच क्लोज केलं तरी चालेल, त्या वर्किंग नोटच आहे. 3000 याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट ओम 1800 and Jay 1200. 1800 आणि 1200 म्हणजे ही जर्नल एंट्री कंप्लीट झाली. त्याचं लेजर पोस्टिंगही झालं. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट. इथे करंट अकाउंटला गुडविल आपण इथे दाखवलं. नेक्स्ट पुढे बघा. अँड 50% ऑफ द गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर्स इन कॅश. गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर. जर्नल एंट्री कशी होते? ओम करंट अकाउंट डेबिट, जय करंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे पोस्टिंग होईल टू कॅश अकाउंट. आता 50% ऑफ द गुडविल. इथे ओमचं गुडविल बघा किती आहे? 1800. त्याच्या 50% म्हणजे 900. जयचं गुडविल इथे क्रेडिटला बघा 1200. त्याच्या 50% म्हणजे 600. आता टोटल गुडविल आपल्याकडे 3000 होतं. 900 आणि 600 1500. टोटल गुडविलच्या 50% गुडविल विड्रॉ केलं ओल्ड पार्टनर म्हणजे ओम आणि जयने. इथे एंट्री झाली आपल्याकडे पार्टनर्स ओम करंट अकाउंट डेबिट 900, जय करंट अकाउंट डेबिट 600 टू कॅश अकाउंट 1500 being goodwill withdrawn by old partners. आता याचा सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओम्स करंट अकाउंट 900 बाय जय's current account 600. 900 आणि 600. नेक्स्ट पुढे बघा. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 2. ही शुड ब्रिंग ₹9,000 as capital for 1/4 share in future profit. Jagdish brings its share of capital
₹9,000. इथे जर्नल एंट्री कशी होईल? कॅश अकाउंट डेबिटेड 9,000 टू जगदीश कॅपिटल अकाउंट, म्हणजे लेजर पोस्टिंग. इथे वर्किंग नोट मध्ये कॅश अकाउंट दिले आपल्याला, कॅशच्या डेबिटला टू जगदीश कॅपिटल अकाउंट, टू जगदीश कॅपिटल अकाउंट. किती असणार आहे रक्कम टू जगदीश कॅपिटल अकाउंट? 9,000. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे कॅपिटल अकाउंट नाहीये, फिक्स कॅपिटल मेथड आहे. डायरेक्ट कॅपिटल लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करा. 9,000 इथे टोटल कॅपिटल 0 0 0 9 10 11 51,000. फिक्स कॅपिटल आहे त्यामुळे डायरेक्ट लायबिलिटी साइडला रेकॉर्ड झाला. नेक्स्ट, बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹18,000. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड बाय 10%. आता एक एक ऍडजस्टमेंट बघूया. बिल्डिंग 18,000 व्हॅल्यू दिली आहे, रिव्हॅल्यूड अमाऊंट दिली आपल्याला 18,000. इथे आउटर लागला. बिल्डिंग अमाऊंट 15,000 आहे इनर कॉलमला, 18,000 त्याची रिव्हॅल्यूड कॉस्ट दिली. याचा अर्थ बिल्डिंग ऍप्रिशिएटेड. ऍड ऍप्रिसिएशन, ऍड ऍप्रिसिएशन. आता 15 अधिक 3 18. तर बिल्डिंगची किंमत 15,000 होती, ती 18,000 झाली, म्हणजे आपला प्रॉफिट आहे. पोस्टिंग होणार प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्डिंग अकाउंट 3,000. तर जर्नल एंट्री कशी होईल? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, कारण बिल्डिंगची व्हॅल्यू इथे इन्क्रीज झाली, वाढली. नेक्स्ट, मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड बाय 10%, म्हणजेच डेप्रिसिएशन लेस. डेप्रिसिएशन 10%. तर 21,000 वर 10% 2,100. इथे आउटरला शिल्लक राहील 18,900. त्यानंतर फर्निचरवर पण 10% डेप्रिसिएशन आहे, लेस डेप्रिसिएशन 10%. आता 900 वर 10% 90 रुपये डेप्रिसिएशन येईल, 810. तर डेप्रिसिएशन इज अवर लॉस. हा आपला लॉस आहे, याचा इफेक्ट द्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू मशिनरी अकाउंट 2,100. आणि फर्निचरवर पण तिकडे डेप्रिसिएशन आपण वजा केलंय, हा लॉस आहे आपला. टू फर्निचर अकाउंट 90. टू फर्निचर अकाउंट 90. नेक्स्ट, a provision of 5% on debtors to be made for doubtful debts. आता provision made for doubtful debts means reserve for doubtful debts, less from debtors, less RDD at 5%. आता 27,000 च्या 10% येतील 2,700. आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचे म्हणजे 1,350. 1,350. बॅलन्स बघूया किती राहतोय. 0 10 5 5 6 5 25,650. आता आरडीडीचा सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिट बाजूला टू रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 1,350 एंट्री होईल.
प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू RDD account. Next, stock is to be taken at the value of rupees 15,000. Last adjustment. इथे 12,300 आपल्याला स्टॉक दिलाय. आता स्टॉक टेकन म्हटलंय म्हणजे कुठल्या पार्टनरने टेकन ओव्हर नाही केलाय, त्याची व्हॅल्यू किती घेतली असं सांगितलंय 15,000. म्हणजे ही रिव्हॅल्यूड स्टॉक टू बी रिव्हॅल्यूड रुपीज 15,000 15,000. मग आता इथे स्टॉकची किंमत वाढली, इथे म्हणूया ऍड ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन 12,300 ते 15 झाले म्हणजे 12,300 आणि 713 आणि 2 15 2,700 रुपये ऍप्रिसिएशन आहे. हा प्रॉफिट आहे. रेकॉर्ड करूया प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक अकाउंट रुपीज बाय स्टॉक अकाउंट रुपीज 2,700. म्हणजे याचीही जर्नल एंट्री करता येईल आपल्याला. स्टॉक अकाउंट डेबिटेड 2,700 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 2,700 ही स्टॉक ऍप्रिशिएटेड. आता यानंतर आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. इथे आता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे की लॉस आहे बघूया. क्रेडिटला 3 आणि 2 5,700, डेबिटला कमी रक्कम. क्रेडिट टोटल करूया 5,700. सेम टोटल डेबिटला राईट डाऊन करूया 5,700. आता बघूया प्रॉफिट किती येतंय 0,0,0. त्यानंतर 9 आणि 5 14 14 आणि 6 20 से 0. हातचे आले 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 1 7 2 आणि 1 3 3 आणि 2 5 म्हणजे 2,160 एवढा आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. हा ट्रान्सफर करायचा आहे. नेहमी आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो, पण ही फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे इथे आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू करंट अकाउंट. प्रॉफिट आहे आपल्याला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे ओम आणि जयच्या. तर 2,160 रेशो आहे 3:2 म्हणजे डिवायडेड बाय 5. 5 एके 5 5 चोक 20 5 त्रिक 15 आणि 5 दोडे 10 432. तर पहिला ओम 3 शेअर आहेत म्हणजे 432 गुणिले 3 म्हणजे 3 दोणे 6 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 1,296. आणि जय 2 शेअर आहेत 432 गुणिले 2 म्हणजे 866. टोटल 6 आणि 4 10 चे 0 8 1 आणि 9 10 आणि 7 16 चे 6 1 आणि 8 9 आणि 2 11 1 1 आणि 2 2,160. आता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट बाय प्रॉफिट और लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओमचा प्रॉफिट आहे 1,296. जयचा प्रॉफिट आहे 864. जयचा प्रॉफिट आहे 864. आता क्लोज करूया पार्टनर्स करंट अकाउंट. इथे डेबिटला 900, क्रेडिट साइड मोठी आहे. करा बेरीज 6 5 आणि 9 14 चे 4 आजचा 1 आणि 2 3 आणि 8 11 11 आणि 7 18 चे 8 आजचा 1 आणि 2 2 आणि 3 3 आणि 3 6,846. 6,846 वजा 900 म्हणजे इथे बॅलन्स येईल आपल्याकडे 6 0 आणि 4 4 9 आणि 9 18 चे 8 झाला 1 5,946. त्यानंतर जे डेबिटला 600 आहे, क्रेडिटला जास्त आहे बेरीज 4
5 आणि 6 11चे 1 8 1 9 2 11 आणि 4 15चे 5 चला 1 2 आणि 3 5 5514 इथे घेऊया 5514 0 4 1 6 आणि 9 15चे 5 चला 1 आणि 4 5 4914 याला म्हणूया आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता इथे करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे त्यामुळे इफेक्ट राहणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड करंट अकाउंट्स ओम 5946 जय 4914 टोटल 0 4 आणि 1 5 आणि 1 6 9 आणि 9 8 1 5 आणि 5 10,860. आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज झालं, करंट अकाउंट क्लोज झालं, बॅलन्स शीट क्लोज करायची पण तत्पूर्वी आपल्याला कॅश बॅलन्स इथे काढावं लागेल. कॅश टोटल बघूया डेबिट बाजूची किती आहे. 9 आणि 3 12 आणि 3 15,000 इकडे 15,000 आणि 900 आणि 600 1500 15,000 वजा 1500 म्हणजे इथे 13,500 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. तर कॅश बॅलन्स बॅलन्स शीट ऍसेट साइडला कॅश इन हँड 13,500. इथे आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायची. टोटल ऑफ लायबिलिटी साइड 860 एकाचा 1 5 आणि 9 91,860 लायबिलिटीज टोटल. ऍसेट साइड टोटल बघूया 10 आणि 50 60 6 आणि 8 14 14 आणि 9 23 आणि 5 28 ते 8 2 आणि 5 7 आणि 5 12 आणि 8 20 आणि 8 28 आणि 3 31 1 3 आणि 5 6 7 8 9 91,860 बॅलन्स शीट टोटल आली 91,860. या अमाऊंटला आपल्याकडे हा प्रॉब्लेम इथे टॅली होतो. थँक्यू.